हो, पोराची पूजा प्रकरणात आणि नालीमध्ये पडू मार खाल्ले आहे. लय मेहनत घेतली म्हणते झुणका भाकर खाऊन काम चालू ठेवलं. दोन्ही संजयमध्ये व्यक्ती इकडे आणि तिकडे दोन्ही एक झाले ना आता. गद्दारी ही शेवटी गद्दारीच असते आणि ती सर्वसामान्य लोकांना कधीही पचनी पडत नसते. संजय देशमुखांचा नेहमीच स्वभाव राहिला आहे. सुरुवातीला शाखा प्रमुख, नंतर जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि पणन महासंघाचा सदस्य त्याला करणारा माणूस मी. पण गद्दारी हा त्याच्या स्वभावात आहे. त्यानं गद्दारी केली म्हणून त्याला वाटतो आहे की आज मी सत्तेच्या केंद्रात जाऊन बसतो आहे. मात्र तो धोक्यात आहे, तो स्वप्नात आहे. त्याचं हे स्वप्न आज त्याला वाटत आहे, त्यांना वाटते आहे खासदारांना की मी स्वप्न पूर्ण करतो आहे. परंतु त्यांचं स्वप्न शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक हे मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या भविष्यात उद्धव साहेबाचे आमदार आणि खासदार या मतदारसंघात तुम्हाला पुन्हा भगवा हाती घेऊन दिसतील. फार दुःख झालं होतं. या खासदाराला आम्ही दिवसाचं रात्र करून आम्ही निवडून आणलं. अक्षरशः झुणका भाकर खाऊन आम्ही उन्हात असं शेला न बांधता फक्त खांद्यावर शेला भगवा ज्याच्यासाठी जे शिवसैनिक आहे आता रस्त्यावर उतरून त्यांना आम्ही निवडून आणलं. असं दुःख होते की बा आपण एवढं त्यांना निवडून दिलं आणि ते आपल्यापासून आज दूर जात आहे. हे दुःख झालं आणि या दुःखात आम्ही यांना पुन्हा त्यांची जागा दाखवून देऊ हे मात्र नक्की. या दिग्रसमध्ये पुन्हा एकदा बाळासाहेबाचा आणि उद्धव साहेबाचा शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.